आता यज्ञ नालायकानं करायचा आणि आम्हाला नाचवायचंय, हा प्रकार झालाय हा. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी यज्ञ करायचे आणि तुम्हाला आपल्याला नाचवायचे. आता आपण यज्ञ करायला होतो ना अधिकाऱ्यांना नाचवलं, काय नालायकपणा. यज्ञ विटेवरच्या मालकाने द्वापार युगामध्ये भजन करणाऱ्या सिद्ध पुरुषांनी केला. पांडव सिद्ध पुरुष होते. महाराज कोणाच्या मागे देव राहत असतो काय? देव भंगऱ्याच्या मागे कसा राहील? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. पांडव सिद्ध होते, नामधारक होते. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आळविती किंवा आठविती. वनवासात भजन करणारी पांडव होती. यज्ञ त्यांनी केलाय. 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. यज्ञाच्या पूर्णाहुती करता 2 लोकांची गरज आहे. त्याच्यात एक प्रत्यक्ष पाहिजे आणि एकाचं लिखाण पाहिजे. दोघं प्रत्यक्ष आले तर अतिउत्तम, पण एक प्रत्यक्ष पाहिजे आणि एकाचं लिखाण पाहिजे. ठीक आहे म्हणले. द्रौपदीच्या पुण्याईने एका साधूला आणलं आणि एका साधूकडचं लिखाण आणण्यासाठी प्रारब्ध सांगायलो भीमाला पाठवलं. भीमदादा शक्तिशाली होते. 9000 नागाचं बळ होतं. प्रारब्ध चुकत नाही राजू, कोणाला नाही चुकत प्रारब्ध. हे बा, सगळ्यात मोठं काय असेल तर नशीब आहे. नशीब आहे, नशीब आहे. काही माणसं एक टाइम जेवले, इतक्या संपत्त्या कमील्या, इतक्या संपत्त्या कमील्या. त्याला कवा बंद काचाच्या गाडीत बसायला भेटलं नाही. बंद काचाची गाडी म्हणजे एसी असते ना, एअर कंडिशनर, कवाच नाही बसायला भेटलं. कवाच. ते मेल्याच्या नंतर त्याची रानं खुरपायला गाड्यामध्ये स्कॉर्पिओ मध्ये खुरपिनार बाया नेल्या. ते मेल्याच्या नंतर त्याच्या पोरायनं, म्हणजे त्याच्या रानातल्या खुरपायला बाया सुद्धा एसी मध्ये गेल्या आणि संपत्ती यानं कमीली. नशीब असते. तुम्हाला एक सांगू का, काही ना महाराज प्रॉपर्ट्या इतक्या कमील्या त्याच्या बँकेत कोटीन धोत्राला गाठी, त्याच्या पोरायनं पाळलेले कुत्रे फॉर्च्युनर मध्ये बसतात, पण ते आयुष्यात कवा गाडीत बसले नाही. नशीबत न बिचारायची तशी. परवाला आमच्या एका ओळखीचा माणूस, मित्र कसा म्हणता येईल आता, ते लय मोठ्या टोकाचा माणूस आहे, त्याचं क्षेत्र वेगळं, आपण वारकरी. 1,18,000 कुत्रा आणले मलेशियातून. एवढं तोंड आहे नागरे सर त्याचं. पण ते मलेशियातून विमान आलं, त्याचं तिकीट काढावं लागलं. तसं नाही बस देत म्हणून प्राण्याला विमानात. कुत्र विमानात बसलं कुत्र. आणि त्याच्या बापाने 137 एकर जमीन कमीली, त्याला कवा गाडी नाही भेटली चांगली. बघा, पोरानं कुत्र आणलं 1,18,000 विमानात तिकीट काढून. कोण नशिबवान? संपत्ती कमील्याला का कुत्र नशिबवान गुरुजी? काय नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्ध मान. मला सांगा, प्रारब्ध माना कोण सांगायला? गिरगावचा बाळू. आणि तुम्ही ऐकता माझं? प्रारब्ध माना सांगणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या बायकोचे लुगडे 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकानं धुतले. त्या व्यक्तीच्या घरचं पाणी 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकाने भरलंय. कृष्ण बुवा, सामान्य ताकद असेल. याच्या पलीकडे सांगू, आता निळोबरायची वारी येऊ द्या. अनन्य साधारण महत्व आहे वारकरी संप्रदायात. वारीला फार मोठं महत्व आहे. उद्याला निळोबरायांची वारी आहे. आणि ते निळोबराय म्हणतात, ब्रह्मांडाचा मालक शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दारात चोपदार होता. दत्त चोपदारी करीत चोपदारी करीत चोपदारी करीत रामने देव राबे त्यांचे घरी. 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 चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत रामने देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत रामने देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत. गणगोळ्या उघड झालेत आपण सगळे आपल्या स्वप्नात नाही. तो देव त्यांचा दार सांभाळायचा. दत्त चोपदारी. दत्त म्हणजे सावध. एक तीळ मात्र चूक न करता दार सांभाळलं 36 वर्ष. त्या नाथबाबांचं वाक्य प्रारब्ध क्रियमान. मी मला सांगितलं, भीमदादा जा 12 जणांकडे एक ऋच्याचं पत्र घेऊन या. वेदाच्या ऋचा होत्या त्या.
मन्नो भयज्जलो जद्निरे न जयो सुदक्कालाति छन्दयो परभासामिमकृतजन्या भयभासाति जायते मखेर्शुद्ध सर्वानां पुनितो कालाभयो छन्दविस्तुर सर्वस्थितेषु व्यालाक्ष भयज्जनः निमः सर्वरूपेषु प्रकट्य भयस्थितो यक्ष किन्नरो गन्धर्वो चारणो लोकपालोऽधिकपालः यः सर्वो पुनितो भयो सर्वं मिथ्याति जायते. गोड अशा रुचात्या पत्र घेऊन या. 9,000 नागाचं बळ असणारा पठ्ठ्या ज्यांना आवेशात पाय आपटिल्या 2-3 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. सामान्य ताकद आहे 9,000 नागाचं बळ. त्यांच्या काकाला 10,000 नागाचं होतं त्या आंधळ्या धृतराष्ट्राला. एक मूर्ख व्यक्ती होता विराट राजाचा मेहना किचक्या. शास्त्रात त्याला किचक म्हणतात, मी नाही म्हणत त्याला किचक, किचक्या. त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात. भडवा होता ते, भडवा हरामखोर बुजदिल होता. ज्या स्त्रीचे पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 लोक गंगेत जेवतात, जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, अशा पवित्र स्त्रीला अंधाराचं सावट पाहून हाताला स्पर्श केलता त्या हरामखोरानं. म्हणून भीमाला साडी नेशिलीन एका बुक्कीत आणला. त्याला 8,000 नागाचं बळ होतं, भीमाला 9,000 होतं. आणि असं करणारे लोक कवा भानतात बरं. असं नाही करायला पाहिजे. हे बा, राजकारणात मोठं व्हायचं असेल, गुरुजी तुमच्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, व्यापारात मोठं व्हायचं असेल, आमच्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, तर स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायन बहीण म्हणायचं. लोक 2 वाजता भातावर तूप वाढतील. आणि भजन करून जर पोटात डब्बा उठत असेल, डोळ्यात डब्बा उठत असेल, डोळ्यात पाप उतू येत असेल, तर लोक बुटाडान दात पाडतील. भेणार नाहीत लोक. विठाला 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 आणि एक लक्षात ठेवा, ज्याच्या ज्यानं केलेल्या चुका लोकांना माहीत झाल्यात आणि चुका माहीत झाल्यावर जर तुम्ही आणून त्याला पाकिट देत असताल तर तुमच्या घराला कुलूप लागन. विडाला विडाला माझ्या संप्रदायामध्ये चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा जास्त आरामखोर असतोय. तुम्ही खतपाणी घालायलाय. दोघाशी पतन सारिखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशे पतन सारिखेचे. सारखं पाप असते गुन्हा झाकणाऱ्यांना सुद्धा. असो एवढे मोठे भीमदादा रथ सोडा, रथातून खाली उतरले. विचारलं महाराज त्या पर्णकुटीत. महाराज आपल्या मंदिराला जशी गुंफा आहे अशी गुंफा होती. त्या गुंफेत साधू बसलेले. आवाज दिला, महाराज प्रारब्ध सांगायला. कोण? मी धर्मराजाचा भाऊ भीम आहे. वा, काय काम आहे? अमक्या अमक्या ऋषीचं पत्र पाहिजे. काय तो सिद्ध पुरुष ते. पत्र पाहिजे म्हणल्याबरोबर ध्वजपत्राला हात लावला की त्याच्या वेदाच्या रुच्या खिंडीतून लखोटा करून बाहेर टाकला. पाहिलं भीमानं उघडून, वा ऋषी आहेत. सोबत शांतिपाल नावाचा व्यक्ती होता. भीमाच्या सोबत जो व्यक्ती आलता का त्याचं नाव आहे शांतिपाल. महाभारत नीट वाचा, नीट ऐका, लक्षात येईल तुम्हाला. त्याचं नाव होतं शांतिपाल. लखोटा पाळण्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला, कारण वेदाच्या रुच्या होते त्याच्यावर. भीमदादा आपलं काम झालं. चला, मी म्हणलं चला. पण शांतिपाल नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, दादा ज्या महात्म्यामुळे आपला यज्ञ पूर्ण होतो त्याच्या पाया पडा. पडा पाया पडा. महाराज दर्शन घ्यायचे, पडा पायडून बाहेरून. ते काय बाळू महाराजासारखा थोडा जदा पाया पडान, 500 रुपये द्यान, मला हार घालान, दूध पाजान, गावरान तुपन भात खाऊ घाला, असं थोडंच होतं. पडा पाया. महत्व हरवी, चातुर्य न पवी, पिशे पण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. परवाला आमच्या पाहुण्याने एक कथा सुरू केली. कथाकारान काय सांगा महाराज, पहिल्या दिवशी 2 क्विंटल फुलं माझ्या अंगावर टाका. पहिल्याच दिवशी. आमच्या पाहुण्याच मला फोन आला, कस करून? मी म्हणलं, तू हे तर गंजा उतू आले, तू 5 क्विंटल टाक ना. कथाकारच बुजला पाहिजे. 5 क्विंटल त्याच्या अंगावर फुलं टाकतो असा बुजला पाहिजे की त्या तिथीला पुढच्या वर्षी त्याचं श्राद्धच. आहेत ना तू इथं पैसे, तू एक सही करायला टेबला घालून सुटकेस घेतो ना. आणि मग काय कमी आहे तुला? जाऊ दे 2-4 सुटकेशी. ते म्हणलं, बाबा तितके फुलं बसायला स्टेजच नाही ना आमचं. मग तू पाय, तू कस करायचं ठरव. हे आपली अवस्था आहे. खऱ्या साधूचं लक्षण ते. पडा बाहेरून पाया.
पडले. काय नाव होतं सोबत्याच्या व्यक्तीचं? वा 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 वा, लक्षात ठेवा. पुन्हा जर कधी इथं कीर्तनाला बोलू नका. जर आलोच तर मी विचारीन. काय नाव होतं? शांतीपाल. दादा, आपल्याला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विचारलं महाराज कसे दिसत होते, तर काय सांगतात? गुरुवर्य, प्रत्यक्ष तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. आतून दबल्या स्वरात आवाज आला, गोविंदराजे, भीमराजे, हे भीमदादा, बाळा, मला पाहिल्याच्या नंतर तुला उलट्या होतील रे. भीमानं सांगितलं, महाराज काय व्हायचं तो होद्या, पण एकदा बघू द्या. अल्ला दी त्या गुंफेचं दार उघड महाराज. दार उघड्याबरोबर इतका घाण वास आला, कारण महाराजाला तोंड होतं डुकराचं. महाराजाचं तोंड डुकराचं. रुचेचा भोगता होता वेदाच्या. पुराणमतितं वेदान भयो निरांजनं कृतुजयो नाम गंधमादनेन स्थितयानां वेदा पुनित पुंजयो. वेदा पुनित पुंजयो गंधमादन स्थितिजायो. वेदा मर्मज्ञति शास्त्रयो अर्थमीमांसति जायते नाम गंधमादनास्तते वचम. इतका प्रकांड माणूस, इतका प्रकांड, इतका प्रकांड, पण तोंड डुकराचं. अंगाची कांती. जगात कोण्याही पार्लर मध्ये जा, कोणतेही वरचे लोशन लावा, तरी तितकी त्वचा निर्मळ होणार नाही. अशी सूर्याच्या तेजाला लाजवील आणि चंद्राच्या शीतलतेला लाजवील असं रुपयाच्या पाधनासारखी, काय सोन्याची किळदम धरीन, इतकी सुंदर त्वचा होती, पण तोंड डुकराचं. साधूचा अधिकार बघितल्याच्या नंतर भीमाच्या डोळ्यातून पाणी आलं. काय या साधूची फजिती. एक विचारू गुरुदेव, सर्वांग रुपयाच्या कांतीला लाजवीला असं स्वरूप गोड आहे तुमचं, पण तोंड डुकराचं का? भीमा, देवाला 2 कामं करायची होती. भीमाला जरा बोलायचं नाद होता, ते काम बंद करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, प्रारब्धाची व्यथा दाखवायची, म्हणून तुम्हाला चरित्र सांगायलो. भीमा, मागच्या जन्मात पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या देशात, एकाही देशात माझ्यासारखा अन्नदान करणारा कोणीच नव्हता. अन्नदान माझ्या इतकं कोणीच केलं नाही. पण एक झालं रे भीमदादा, पंक्तीला माझ्या एक साधू बसला. तो साधू दिसायला साध्या वेशात होता, पण माझ्या पंक्तीमध्ये मंडप कमी पडल्याच्या नंतर काही पंक्ती मंडपाच्या बाहेर होत्या. मंडपाच्या बाहेर बसलेल्या पंक्ती सगळ्या उन्हात होत्या, पण ज्या पंक्तीला साधू बसला त्या पंक्तीवर ढगानं सावली धरलेली होती. एकाच पंक्तीवर ढगानं छाया धरली. तेजो दिवा करो भाष करो छाया तिजाय पुनितानाम साधवे पुनित वैष्णवायाम यति योगिन तपि अनुरागयो. शुद्ध पुरुष होते, सावली धरलेली होती. मला कळालं नाही रे की सगळ्या पंक्ती उन्हात आहेत आणि एकाच पंक्तीला सावली. लक्षात यायला पाहिजे होतं. आणि दिसायला साधा असल्यामुळं माझ्या तोंडातून एक चुकीचा शब्द गेला. तो शब्द साधूच्या अंतकरणाला लागला. म्हणून आपली जुनी माणसं म्हणायची, नागरे सर, जेवताना कोणाचा अंतरोध करून दुखला असं बोलायचं नाही, कारण जेवताना लय लागतं. असं हृदय टोचते जेवताना कोणाला काही बोललं की. काही काही लेनात कस काय झाला स्वयंपाक? मस्त होता. तुमच्या बाप जन्मी का खाल्ला का? अरे बाप रे, उलट्या व्हायचंच काम झालं ना ते, आहे का नाही गोविंदराज? असं बोलल्यावर काय, गौऱ्या खावा पण अशा हरामखोराच्या घरचं नाही खावा. असतो काय काय बोल. कस काय झाला रस? तुमच्याकडे कुठून भेटते नाही आंबे, आणि आम्ही काय लिंबाचा करतो का? काय माणसं येड्यावणीच बोलू देत. तिळभर करायचं, निळभर सांगायचं. साधूचं अंतकरण दुखलं. साधूनं शाप दिला नाही राजू, टळटळाट लागला. ज्या शरीराने कमवलेली संपत्ती अन्नदाना करता खर्च करतोस, पण जेवणाऱ्याचं अंतकरण दुखितोस, हे तोंड तुला माणसाचं राहणार नाही. महाराज, ज्याच्या प्रभेद वेद संहितेशिवाय पांडवाचा 1 वर्ष 53 दिवस चाललेला यज्ञ पूर्ण होत नाही. काय यज्ञ होता तो? 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते, गुणिले 14 दिवसाची माणसं. 43,832 गुणिले 14 एका दिवसाची माणसं इतके जेवत होते. गुणिले 1 वर्ष 53 दिवस, एका वर्षाचे 365 अधिक 53 इतक्या दिवस यज्ञ चालला. साखर किती लागली असेल गोविंदराजे?
किती साखर लागली असेल मृदंगाचार्य, तूप किती लागला असेल, तेल किती लागलं असेल, हरभऱ्याची डाळ किती लागली असेल, गहू किती लागले असतील, तांदूळ किती लागले असतील, मसाला मीठ मिरच्या किती लागल्या असतील. आज केलेला पदार्थ 6 महिने पुन्हा येत नव्हता आणि रोज एक गोड पदार्थ असायचा. त्या यज्ञासाठी जे तूप लागत होते ते हत्तीच्या सोंडीसारखी दार होती आणि तो यज्ञ त्या साधूशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्या साधूला तोंड डुकराचं मागचं कर्म. अहो, ज्या साधूशिवाय पांडवाचा यज्ञ पूर्ण होत नाही, एवढा मोठा साधू अधिकारी, पण त्या साधूला मागचं कर्म फेड्याशिवाय जगता येत नाही. म्हणून पहिलं कडवं प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रिया भोगिलाचा भोग कोण सुटे, कल्पना त्या तैसी भावना, त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना, त्या तैसी भावना, त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना, त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना, त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना, त्या तैसी भावना, त्या तैसी भावना, त्या तैसी भावना. सोबत असल्या पुढच्या कडेत जायचं नाही का आज आपलं. हो ना, पहिलं पेरणं झालं दुसरीकडे जायचं. चुकीत आलं गंध मादनाला प्रारब्ध. विश्वाच्या मालकाचे 6 भाऊ मामान मारले. भागवत सांगते 6 भाऊ मारले पंढरपुरातल्या मालकाचे. साही मारी दुराचारी तो कंस होता. तो सुद्धा नालायकच होता. कंसाच्या जीवनात 13 लोक अभद्र भेटले, वाईट भेटले, दुराचारी भेटले, मूर्ख भेटले. त्याच्यात कंसाला ज्या बायका होत्या का, तिचं आस्ती आणि प्राप्ती नाव होतं. एकीचं नाव होतं आस्ती, एकीचं नाव प्राप्ती. ह्या जरासंधाच्या कट्ट्या होत्या. चांगले चांगले माणसं बायकांनी भ्रष्ट केले. चोर पंक्चर काढायला गेल्यावर भोकाड दिसन आणि गाडी पळल्यावर हवा राहीन. दुकानावर नेलं, काही केलं तर छिद्र दिसत न, आणि गाडी पळल्यावर सकाळी टायर बसायले. हे चोर पंक्चर. असे चांगले चांगले टायर पंक्चर केले बायकांनी. काही काय बायका सांगतो मी. आणि ज्याला बायको वात्रट भेटली त्याचा संसार कवा बी मसन वाट्यातच. देऊतल्या मालकांचं वाक्य, फक्त मी माझ्या भाषेत बोलायलो. करकसे संगती दुःख उदंड फजिती. मला नाही ती भाषा बोलतायत. आणि अशा प्रकारे बर का. आणि आता तुम्हाला काय सांगायचं बर का, कीर्तन सांग ना सुमळ्या. काय सांगू तू आम्हाला ते तसं काय आहे का नाही. अहो, जी माणसं घनान नीट होईन ते मुचकुनी काय नीट होते सोनाराच्या. सोनाराची नथीचा दांडा शेवटायची मुचकुनी केवढी काय असते ती. पाहिला खातोडा तेव्हा लग्न झाले. हा, मग तर चट हातोडी पाहिले. हरे कृष्ण बुवा, लग्न झालं की चट हातोडी कळत असते. सा मारले त्या मूर्खानं. आई वडिलाला अंधारा कोठडीत टाकलं होतं हो त्यानं. पंढरपुरातल्या मालकानं स्वतःला त्रास देणाऱ्याला कधीच मारलं नाही. सज्जनाला त्रास देणाऱ्यांना आणि आई वडिलांना त्रास देणाऱ्याला हाणलं पंढरपुरातल्या मालकानं. टप्पूच दिले, टप्पूच.
रावणाचं खूप सहन केलं पंढरपुरातल्या मालकानं, पण ज्या वेळेला रावण सदाचारी आणि पुण्यशील संत लोकांना त्याचे सोबती ज्या वेळेला त्रास देऊ लागले का, त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकानं 2:18 दक्षिणेचा राजा बोलिला आणि आपटू आपटू हाणलं. रावण ज्या वेळेला या देशातल्या पवित्र स्त्रीकडे पाहू लागला त्यावेळेला रावणाला मारलं. नाही तर अगोदर प्रभू रामचंद्र रावणाला मारत नव्हते. फार विवेकाचं टोक होता रावण. या राजाचा आदर्श विषय निघला म्हणून सांगतोय. महाराज तुकोबरायच्या प्राण्याला पोषक असणारा राजा, जायो तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशी न हो. तर हीच उक्ती बा एका कवीनं वर्णन केलं गुरुजी छत्रपतींचं. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. कल्याणच्या सुभेदाराची सून, अमावस्याच्या रात्री तिच्या अंगाचा गव्हाळ रंगाचा प्रकाश पडलाय. खना नारळाने ओटी भरायला लावली आणि माय म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली. नाही तर दोन किल्ले भेटत होते, तिला नजर कैदेत ठेवलं असतं तर लात मारली त्या किल्ल्यावर आणि माय म्हणून परत करावी. हा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा आज प्रगट दिन आहे, त्यांचा आज जन्मोत्सव सोहळा आहे. राजांच्या चरणी त्रिवार प्रणाम. चला, कंस हा दुराचारी, आस्ती आणि प्राप्ती नावाच्या बायका जीवनात मूर्ख भेटल्या. जिल्हा ताब्यात असणारा माणूस भेटला नागरेसर एके दिवशी मला. 92 एकर जमीन बापान कमिली, एकुलता एक बापाला, बहिणी 5. फक्त नाव सांगत नाही त्याचं. कीर्तन युट्यूबला ऐकल्यावर त्याला कळणारे मोचीच केलं म्हणून नाव कुठं घेतलं त्याचं. 5 बहिणी महाराज कथाकर बाबा, एकुलता एक, 92 एकर जमीन बापान कमून ठेवली. जिल्हा ताब्यात सुपर क्लास सोन अधिकारी गोविंदराजे केलं बापानं, कृष्ण महाराज. पंढरपूर परिसरात कीर्तनाला गेलो, भेटले. तुकोबराय आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. तुम्हाला एक सांगू का नागरे सर, भांगार जमा करतील मुसलमान पण मायबापाला सांभाळायलेत. आई वडिलाला सांभाळतील बिचारे. भंगार विकतील, वडापाव विकतील, डबरोट्या विकतील, गारी गारी विकतील, पेप्स्या विकतील. मी तालुक्याच्या ठिकाणी राहतो. आतापर्यंत एकाही आमच्याकडे एक भांडे घासायला बाई मी आणलं, बुबू कस काय, बहुत अच्छा बच्चा है मेरा महाराज, बहुत बच्चा अच्छा है. मराठीत काय हिंदीत काय बोलती म्हातारी. कष्ट करतय, काम करतय, 2 पैसे घरी आणतय. आई बात पुसता मा खाना खाया का तुने. लोकांचं काम करणारं पोरग माईला म्हणते माय जेवलीस का. मुसलमानाचं पोरग रे घरी गेल्या विचारी जा, माय तू जेवलीस का, बाबा तुम्ही जेवलात का. काय लागत नाही माय बापाला याच्यावरी. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाया पडायचे. नमो तया माता पित्याचे पालन. मी 3 दिवस मागे ऍडमिट होतो, कार्तिकी वारी झालं. साहेब सकाळी सकाळी पोरायला शाळेत नेते. तर मी म्हणलं विश्वजितला पाठी जा. मला म्हणले महाराज मुलाला शाळेत नेऊन घालत असताना येताना बाबांचं दर्शन घेता येते. वैद्यकीय क्षेत्रात नाविन्य कमवणारे डॉक्टर आदरणीय हुशे साहेब रोज सकाळी लेकरांना शाळेत नेतात आणि येताना वडिलांचं दर्शन घेऊन येतात, आई वडिलाचं. त्यावेळेला वाटलं बाळू तू कीर्तनकार आहेस रे, कीर्तनाला जाताना आईच्या पाया पडून जात जाय. राग येऊ देऊ नका सज्जनांनो. ज्या कीर्तनकाराचे आई वडील जिवंत आहेत आणि तो कीर्तनकार त्याच्या मायबापाला जर घरी सांभाळीत नसेल, नाही ते लहान्याकडे येतं. आणि तो कीर्तनकार जर स्वतःच्या घरी आई वडिलाला सांभाळीत नसेल तर तशा हरामखोर कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर तुमच्या घराला कुरूप लागणार, पुण्य भेटणार नाही, तुमच्या बोकांडीवर पाप पडणार. मला आणा नाही तर नका आणू, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मला पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकान पैशाचा.
मी नाही भंगार याच्या बांधली धुणार. काय गरज आहे गुरुजी? खरं बोलत राहा माणसानं. भेटले कलेक्टर, डोळ्यातून पाणी आलं. मी तुम्हाला प्रसंग सांगितला होता त्या माणसाचा. म्हणलं साहेब रडता का? महाराज 7 दिवस जनतेची सेवा करतो. 92 एकर जमीन कबिली बाबानं 72च्या दुष्काळात 1 गुंठाभर जमीन इकली नाही. 92 एकर जमीन. पण रविवारी 1 घंटाभर वडिलांकडे आईकडे जा वाटतंय, पण बायकोने एके दिवशी धारेवर धरलं. 7 दिवस लोकांची सेवा करतात, रविवारी मायबापाकडे जातात. माझ्यासोबत लग्न कशाला केलं? जिल्हा ताब्यात असलेल्याची बोलती बंद झाली. इतक्या बायका खतरा असल्या. राम 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 राम. आमच्याकडे वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे, आंधळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशे रिकामी जागा भला. ज्या घोडीवर बसल्याच्या नंतर लगाम आखाडा तरी बोरी खालून जाती. बोरीला काटे असतात का नाही? ज्या घोडीवर बसल्याच्या नंतर लगाम आखाडा तरी बोरी खालून जाती आणि बसणाऱ्याचं थुत्तर वरबाड येते. अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी कीर्तनाला गेलेलं बरं. तुम्ही यालाही टाळ्याच वाजवायले म्हणजे तुमचं पण काही काही दुखत राजो. मला कळालं तुम्ही सुद्धा थोडे थोडे दुःखी आहेत. कशा हसायल्यात पान. टाइम संपला गोविंदराज आपला. संचयन खरं बोला ना दादा. लय मोठाले लोक. एक जण म्हणला मला पुढारी, त्या गावानं मतदान नाही केल्यामुळे मी पड म्हणलं. त्या गावाला दोष नको देऊ, ते संघचे फुटले. संघचा वाघ आहे आमच्या. 10 मिनिटं कमी म्हणून. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या पत्न्या मूर्ख. तुम्हाला 5 पतिव्रतेची यादी माहित असेल, तितकंच माहित असेल ना. 34 नायिका आता. 5 पतिव्रतेपेक्षा हजारो पटीनं श्रेष्ठ. त्याच्यातली त्रेतायुगातली एक नायिका होती, तिचं नाव होतं चंद्रसेना. एकाही कोणाला अमृत नाही टिकीत आलं महाराज. नवऱ्यासाठी गुंफेमध्ये अमृत ठेवलं. भुंगे पाळले. 14 जातीपैकी एक भुंग्याची जात. ती जात पाळली भुंग्याची. आणि एके दिवशी सूर्याला आणि चंद्राला, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चॅलेंज केलं. चॅलेंज म्हणतात इंग्रजी शब्द, टार्गेट चॅलेंज. हो चॅलेंज केलं. मी बी जाता फिरू फिरू इंग्रजी आली मला. भर दुपारी सूर्याकडे हात केला आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला हात केला. तुम्ही आहेत तोपर्यंत हिच्या कपाळावरचं कुंकू पुसायची ताकद नाही कोणाची. सामान्य बाई असेल 34 नायिकेपैकी चंद्रसेना. मूर्ख होता नवरा, पण पंढरपुरातल्या मालकाला मारायची ताकद नव्हती. एका संन्याशाला स्वतःची शेपूट घालावं लागली मारुती राहायला. तो तिचा मालक मेला. तो 4 रावणापैकी एक रावण होता. पुराण वाचिता कधी कधी. नाही वाचिता आलं तर ज्यानं चांगलं पाठ केले तशांचं ऐक जा. काही काही बा आमचा पुतण्या 2 वर्षापासून कथाकार झालाय. मस्त गायक होता. मेनला तू भजन म्हणी जाय प्रमाण गिरमन होते. हा या कौरक पड देऊ भरा आणण्यात. कथाकार झाला तर म्हणलं बरं कुठं तू ही कथा? गावातच ठेवली म्हणून त्याची. म्हणलं या तुम्ही. मी असं दुपारचा काला केला आणि गेलो ऐकायला. सुरू होतं त्याचं भागवत. येदे श्रीमन महाभागवते पुराणे. अरे काय त्या ठिकाणी आजा मेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. मी आल्यावर तो जास्त वजनात आला बरं का. त्याला वाटलं आपले काका ऐकायला बसलेत. काय तो आजा मेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. आणि त्या आजा मेळाच्या जीवनात एक थोडीशी चूक झाली बरं का. काय त्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाळीत टाकलं बरं का. पण काय तो आजा मेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. तितक्यात लाईट आली, पंखा सुरू झाला, पानं पटापटा पटा पलटले. काय गाव सोन्याचा दिला बरं का. अरे आजा मेळ तिकडे गेले, सुदाम देवानले श्री सुमळ्या. अशी कथा सांगल्यावर लोकायला चक्रा येते रे. येड्यावानी करत जाऊ नको नालाय का. विठाला 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 विठाला. 2च आचार्य आहेत पण गोड आहेत. 35 आचार्य आणले. 35 आचार्य. टाक पाणी. एक म्हणला टाक तूप, एक म्हणला लाव जाळ. शिरा केला तर खाल्ल्या कंडारीत वाहत गेला. पत्राव थांबलाच नाही. सात्विक अशी मोजकी असली पाहिजे पण गोड. छान.
बाईनं मालकाला त्याच्या मायबापाची ताटाटूट जी बाई करीत असेल त्या बाईचं पाप मोजण्यासाठी जगात ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. म्हणून नवऱ्याच्या कानात तोंडातलं औषध टाकी जाऊ नका. नवऱ्याच्या कानात तोंडातलं औषध टाकू नका की जेणेकरून तो मायबापाच्या विरोधात जाईल. याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल. झोपीत अंगुठी घेतील तुमचे पोरं, झोपीत. वरचा आंधळा नाही, ते डोळे झाकून इचकायलाय. कोण कोण उचलून फेकायचे. कंस आई वडिलाला अंधार कोठडीत टाकणार होता. या कंसाने जगाच्या मालकाचे 6 भाऊ मारले. शेवटचा पुरावा. 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातला मालक गोकुळात यशोदाई साहेबांच्या घरी राहिले, नंदाच्या घरी राहिले. 54व्या दिवशी मथुरेत आले. 5 पैलवान हाणले. यायचं पण कर्मच चुकलं त्या पैलवानाचं. कुबेराची अलका नावाची नगरी आहे. चला 2 मुद्दे सांगतो, 5-10 मिनिटात. कुबेराची अलका नावाची नगरी. अलका नावाच्या नगरीमध्ये देवयक्ष नावाचा गंधर्व राहत होता. याच गंधर्वाच्या नगरीमध्ये एक विद्वान महात्मा आहेत. त्यांना मुलं होती 5. ही 5 मुलं वेदाध्ययन करण्यासाठी राजा बळीच्या नगरीत ठेवले. भागवत नाही बघायचं, याच्यासाठी दुसरं पुराण पाहायचं. दुसरं कारण कीर्तनाची मर्यादा आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. राजा बळीच्या नगरीमध्ये वेदाध्ययनाकरता पाठिले, पण तिथे गेल्याच्या नंतर हे 5 मुलं वेदाध्ययन न करता मल्ल शिकले. मल्ल म्हणजे कुस्तीच शिकले. कुस्तीच. दष्टपुष्ट शरीर. वडिलांनी सांगितलं जा करा कर्मकांड. कसलं कर्मकांड येते? ज्याच्या घरी गेले त्याच्या मुलासोबत वाद घातला. चर्चा आली बापाच्या कानावर. काय केलं?